नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे घर परपंच. आज सकाळची वेळ आहे आणि सगळ्यांना आधी जेवायला या. पूजा, हो. जेवाय बोलू का आपल्या फॅमिलीला? होय होय या जेवायला मग. जेवायला काय काय बनवलंय पूजाने? ही आहे मेथीची भाजी. हे का कोळी लईच मोठी केली का? मग लय भाजी हो काय एवढी दिसत होती आणि एवढीच आहे ना. केल्यावर एवढीच झाली. मेथीची भाजी, चपाती, ज्वारीची भाकर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तोंडाला पाणी सुटल असं कैरीची चटणी, कैरी आणि मिरच्याचा ठेसा. कैरीची चटणी कैरी आणि चटणी ठेसा. का? हा लय तिखट आहे. महिन्याला तिखट केली. आणि काय सासूबाईने काय मिरची केलाय. टाकले काय? हा मिरची भाजून त्याच्यात टाकायची, होय. मीठ आणि लसूण. आणि सासूबाईनं गरगट्टा केलाय कशाचा हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याच्या भाजीचा. तर त्यांची लय फेवरेट आहे. आणि चपात्या बी सासूबाईने दिल्या तर त्यांना चपाती लय आवडते. मला काय चपाती आवडत नाही. आता मला मी कंटाळा आला. कुस करूनच खाणार आहे मी. आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय. या जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. कैरी चटणी लय खमंग झाली. जाळच केलाय. कसं खाते एवढं तिखट? थोडीच काय घेत कशाला खायची? झाड असं तरास होतो, हलवत येतं पुन्हा. एखाद जाऊन ते आवा मिरची लय तिखट आहे. होय. हम्म. हरभऱ्याची भाजी आणि कैरीचं चटणी कोणाकोणाला आवडते कमेंट करा. स्पेशली कैरीची चटणी तिखट अशी मस्त पैकी. आणि मेनू माझ्या आवडीचा हरभऱ्याची भाजी सगळ्यात जास्त आवडते. तुला घे थोडी. खायत नाही. मला चुरून खायचे त्याच्यामध्ये. खावत नाही. उडणार नाही थोडी. घे अजून थोडी. हम्म. मंडळी, आता मला काही जास्त टायमिंग घेता येत नाही. आता मला भाजी असल्यामुळं आता लगेच जेवावं लागतं. तुमची झाली ती का जेवण? मिक्सरला वाजत होतं गरांग गरांग गरांग. म्हणलं काय करते बायको? टरपाला तर पडली ती इथं कैरीची. ही मिक्सरला भरली काय चटणी? उकळीत कुठायचं म्हणलं की भेव वाटतं डोळ्यात उघडायचं. मस्त झाली हरभऱ्याची भाजी. टेस्टी टेस्टी एकदम. आणि मिरचीची भाजी मिठाची केली. कारण पोरं काय तिखट खात नाही. त्याच्यासाठी खास आम्ही हिरव्या मिरच्याचा ठेसा केला. आता पोरांना जर कैरी चटणी खायची म्हणली तर नाही तिखट. लयच तिखट आहे. लय जालीम तिखट आहे. जालीम केली हो. मिरचीच लय तिखट होती. आणि आम्हाला मिरच्या बी तिखटच लागतं. त्या कोण कोण घेतं नसते मिरच्या नावाला टाकायला. पण आम्हाला एकदम तिखट मिरची लागते. आता तू तिखट खाणारीच झाली माहिती आहे का? पोहे 2 जरी मिरच्या टाकल्या तर पोहे सुद्धा तिखट होते. असली मिरची आणि मिरची तिखट असेल तेवढी जास्त वेळ दिवस जाते. कारण आपण एक दोनच मिरच्या टाकतो. आणि तिखट नसलं की मग लगेचच संपते मिरची. भाजी कशी झाली बघ. अगं लय भारी झाली मेथीची पीठ झाली. हरभऱ्याची भाजी म्हणली का ना, मला भूक नसली तरी जेवण. होय. इतक्या होत्या. हा ही गरगटी पण फक्त मटणापेक्षा. हो. मला एक साईडला मटण ठेवलं आणि एक साईडला जर हरभऱ्याची भाजी ठेवली ना तर त्यातलं मी मटण चॉईस करीन. हरभऱ्याची भाजी फ्रीज मध्ये ठेवीन. आणि पुन्हा नेक्स्ट काय हरभऱ्याची भाजी. तर वाटलं काय मटण बाजूला? तेच मी बघणार होते. परीक्षा घेणार होते. सत्व परीक्षा तुमची पुढच्या बारीच्या. पूजा मी हारलो तुझ्या परीक्षेमध्ये. तर या मग जेवायला. आता जेवण करतो. आता चला का मग करा तुम्ही बी जेवण.
हम्म उद्या आहे एकादश. शाबू लवकर भिजायला घाला बहिणीनं. उद्या एखादं आहे. महाशिवरात्री. हा भिजत नाही तर पुन्हा कारभारी म्हणजे तर कचाच केलाय आहे का नाही. आज रात्रीला टाकायचं. मी म्हणत असतो तसं केला. तुम्ही कुठे शाबू खाता? मी उपासाला खातच नाही. उपास म्हणलं की उपास. मी खात असते, मला काही कंट्रोल होत नाही. खाऊन पिऊन. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.